कल्पना करा, काळोखी रात्र आहे. तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत एका निर्मनुष्य घाटातून जात आहात आणि अचानक तुमच्या गाडीचे ब्रेक्स निकामी होतात. समोर 1000 फूट खोल दरी आहे आणि मागे वळून बघायला वेळ नाही. मृत्यू तुमच्या डोळ्यासमोर उभा आहे. तुम्ही काय कराल? मी दिनेश, आणि आज मी तुम्हाला घेऊन जाणार आहे एका अशा प्रवासावर जिथे विज्ञानाचे नियम संपतात आणि साक्षात दैवी चमत्कार सुरू होतो. माझ्या स्वामी मार्ग या चॅनलवर आजची ही गोष्ट केवळ ऐकायची नाहीये, तर ती डोळ्यासमोर अनुभवायची आहे. ही गोष्ट अशा एका कुटुंबाची आहे ज्यांना मृत्यूच्या जबड्यातून एका अदृश्य हाताने बाहेर खेचलं. कुलकर्णी कुटुंब अक्कलकोटच्या प्रवासाला निघालं होतं. रात्रीचे 2 वाजले होते. गाडी घाटातल्या एका तीव्र वळणावर आली आणि अविनाशने ब्रेक दाबला, पण ब्रेक पॅडल पूर्णपणे रिकामं झालं होतं. ब्रेक लागत नाहीयेत, अविनाशच्या या ओरडण्याने गाडीतल्या सगळ्यांची झोप उडाली. गाडी वेगाने दरीच्या दिशेने सरकत होती. सुमतीताईंनी आपल्या दोन्ही मुलांना छातीशी कवटाळलं आणि रडायला सुरुवात केली. बाहेर पाऊस आणि काळोख इतका होता की मदतीला कोणीच नव्हतं. गाडीचा पुढचा टायर दरीच्या अगदी टोकावर गेला. काचा फुटल्या. गाडी हवेत झेपावणार. मृत्यू अगदी समोर होता. पण त्याच क्षणी गाडी थांबली. जणू कोणीतरी ती मागून ओढली होती. अविनाशने थरथरत्या हातांनी डोळे उघडले. समोर पाहिलं तर प्रकाशाच्या झोतात एक भव्य आकृती उभी होती. साक्षात श्री स्वामी समर्थ. त्यांनी आपल्या एका हाताने ती जड गाडी दरीच्या टोकावरून मागे ढकलली होती. स्वामींनी अविनाशकडे पाहिलं. त्यांच्या डोळ्यात एक अजब शांती होती. त्यांनी फक्त हात उंचावला, जणू सांगत होते, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आणि पुढच्याच क्षणी ते दृश्य गायब झालं. गाडी सुरक्षित रस्त्यावर होती. कुलकर्णी कुटुंबाच्या डोळ्यात आज आनंदाश्रू होते. स्वामींनी केवळ गाडी वाचवली नव्हती, तर एका कुटुंबाचा विश्वास जिवंत ठेवला होता. मित्रांनो, संकट कितीही मोठं असलं तरी स्वामींची साथ कधीच संपत नाही. ही कथा जर तुमच्या मनाला स्पर्श करून गेली असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. मी दिनेश अशाच नवनवीन आणि अंगावर काटा आणणाऱ्या अनुभवांसह पुन्हा भेटेन, फक्त आपल्या स्वामी मार्ग या चॅनलवर. महत्वाची सूचना, तुम्हाला जर असेच पूर्ण व्हिडिओ आणि स्वामींचे अनुभव दररोज पाहायचे असतील तर आमच्या व्हॉट्सअॅप आणि टेलिग्राम चॅनलला नक्की जॉईन करा. तिथे तुम्हाला असेच खास व्हिडिओ पाहायला मिळतील. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे.